हॅलो नमस्कार, मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, प्रामाणिक रहा, स्वतःसोबत प्रामाणिक रहा. आपण आपल्याबद्दल काय विचार करतो फ्रेंड्स, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला लोकांबद्दल विचार नाही करायचा आहे, आपल्याला स्वतःबद्दल विचार करायचा आहे. लोकांबद्दल विचार करून काय होणार आहे का फ्रेंड्स? नाही होणार आहे. आपल्याला आपलं आयुष्य घडवायचं आहे, लोकांचं आयुष्य नाही घडवायचं आहे. म्हणून आपल्याला आपला स्वतःचा विचार करायचा आहे. आपल्या मनात काय विचार येतात आहेत हे बघायचं आहे. आपल्या मनात आधी काय विचार येत होते, आता काय विचार येत आहेत हे बघायचं आहे, नोटीस करायचं आहे. मेंटल रिप्रोग्रामिंग. आपल्याला आपल्या मनातले नवीन विचारांची घडण घडवायची आहे. नवीन विचार मनात आणायचे आहेत. जुने विचार सोडून द्यायचे आहेत. जुने विचार म्हणजे काय फ्रेंड्स? आपण आधी काय विचार करत होतो? नेगेटिव्ह विचार करत होतो. कसे विचार करत होतो? आपले विचार नेगेटिव्ह होते तेव्हा एकदम आधी सोडून द्यायचे. आपण जे आधी चुकीचे विचार करत होतो ते आता पुन्हा विचार तसे करायचे नाहीत. आपल्याला नवीन विचार करायचे आहेत, नवीन सुरुवात करायची आहे. फ्रेंड्स, जर आपण जुनेच विचार मनामध्ये ठेवलं तर कसं होईल फ्रेंड्स? नवीन विचारांना जागा कशी होईल? सोडून द्यायचे. आपल्याला जुने विचार सोडून द्यायचे आहेत. नवीन विचार करायचे आहेत, चांगले विचार करायचे आहेत, पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. आपण सगळ्यांच्या मनामध्ये फ्रेंड्स, आपण आपल्या मनामध्ये खूप वर्षापूर्वीपासूनचे खूप जुने विचार असतात. चुकीचे जे विचार नको आहेत असे सुद्धा विचार आपल्या मनामध्ये आपण पेरून ठेवलेले असतात फ्रेंड्स. काय होतं आहे का त्याने? काय उपयोग होणार आहे का फ्रेंड्स त्या गोष्टीने? जुने विचार पेरून ठेवून काय होणार आहे फ्रेंड्स? कधी ना कधी त्याचा त्रास आपल्याला होणार आहे. आपल्याला त्रास होणार आहे. पुढे जाऊन अडगळ होणार आहे आपल्या मनाला जुन्या विचारांची. बघा फ्रेंड्स, कोणतीही गोष्ट नवीन आत्मसात करण्यासाठी आपल्याला जुनी गोष्ट सोडावी लागते. त्याशिवाय नवीन एंट्री होत नाही. नवीन विचारांची एंट्री होणार नाही. जर तुम्ही जुने विचार, सडलेले विचार जर तुम्ही मनामध्ये ठेवले असाल, चुकीचे विचार, त्याच्याबद्दलचे विचार, आपल्या स्वतःबद्दलचे विचार, तर ते पुसून टाका. आपल्या आयुष्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. आपल्या आयुष्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला जुने विचार, जे वाईट विचार आहेत ते सगळे पुसून टाकायचे आहेत. ते सगळे मनातून काढून टाकायचे आहे. मनातील घाण सगळे आपल्याला काढून टाकायचे आहे. आपल्याला आपलं मन फॉर्मॅट मारायचं आहे फ्रेंड्स. फॉर्मॅट मारायचं आहे. मोबाईल मारतो ना आपण फॉर्मॅट. जुन्या गोष्टी, जुने फोटोज, नको असलेले फोटोज, नको असलेले व्हिडिओ आपण सगळे डिलीट करून टाकते. का तर आपला मोबाईल हँग होतो, खराब होतो. आपल्या मोबाईलमध्ये नवीन गोष्टी ठेवण्यासाठी जागा राहत नाही. मनाचं सुद्धा तसंच आहे फ्रेंड्स. लक्षात घ्या. मनातले जुने विचार काढून टाकायचे. सेम आहे. वस्तू असू देत, व्यक्ती असू देत, काहीही असू देत, सेम परिस्थिती असते. सेम असते परिस्थिती. मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, हार्ड डिस्क, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळं सेव्ह करून ठेवतो. जुनं सगळं सेव्ह करून ठेवतो. नंतर एक वेळ अशी येते, ते तुम्हाला सिग्नल देतात की स्टोरेज फुल आहे, डिलीट करा. येतं की नाही सिग्नल? मोबाईलमध्ये येतं, कॉम्प्युटरमध्ये येतं. आपल्याला सांगतात स्टोरेज तुमचं फुल झालं आहे, तुम्ही सर्व डिलीट करा. मनाचं सुद्धा असंच आहे. कधी आपल्याला त्रास होत असतो, जुन्या गोष्टींनी त्रास होत असतो. मन आपल्याला सतत सांगत असतं की हे डिलीट करून टाका, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. डिलीट करून टाका. तर मी तुमच्या मनामध्ये नवीन गोष्टी, नवीन सकारात्मक गोष्टी आणेन. तो ब्रह्मांड पण संकेत देत असतो. तो देव आपल्याला संकेत देत असतो.
त्यामुळे आपल्याला मनाचा विचार करायचा आहे, मनातल्या जुन्या गोष्टी विसरून जायचं आहे, डिलीट करायचं आहे, फॉर्मॅट मारायचा आहे, रिस्टार्ट करायचं आहे. आपल्याला आपलं मन रिस्टार्ट करायचं आहे, नव्याने सुरुवात करायची आहे आपल्या मनाची. नवीन सुरुवात कोणाला नको असते का फ्रेंड्स? सगळ्यांना हवी असते. नवीन सुरुवात ही सगळ्यांना हवी असते, हो की नाही? जुनं कोणाला हवं असतं का? नव्याने सुरुवात. जरी जुनी ती गोष्ट असेल ना, तरी ती गोष्ट नव्याने आपल्याला रिप्रोग्रामिंग करता आली पाहिजे. आता समजा मोबाईलचीच गोष्ट घ्या. तुमच्या मोबाईलला फक्त वर्ष झालं आहे समजा. तुमच्या मोबाईलला फक्त वर्ष झालं आहे समजा, तोपर्यंतच तुमचा मोबाईलची स्टोरेज फुल झाली आहे, हँग होत आहे, तर तुम्ही लगेच मोबाईल बदलता का हो? नाही. आपल्याला त्यातलं जे नको आहे ते आपण डिलीट करतो, फॉर्मॅट करतो. नको असलेला फाईल उडवून टाकतो आपण. लगेच आपण मोबाईल टाकून देत नाहीत. जेवढं आपण त्याला वापरता येईल, जेवढं आपल्याला स्टोरेज कमी करता येईल, तेवढे आपण त्याची स्टोरेज कमी करण्याचा प्रयत्न करतो फ्रेंड्स. त्याच्यानंतर आपण आपला मोबाईल चांगला चालायला लागतो. तसंच मनाचं सुद्धा आहे फ्रेंड्स. मनातले विचार, मनातले घाण विचार, ज्याचा काही आपल्याला उपयोगच नाही ना फ्रेंड्स, ते विचार मनातून काढून टाकायचे आहेत आपल्याला. जे विचार आपल्या खूप वर्षापासून आपल्या मनात आहे, त्याचा त्रास कधी ना कधी आपल्याला होत असतो. हा असा बोलला, ती तशी बोलली, या गोष्टीमुळे मला खूप त्रास झाला होता. तेव्हा झाला होता ना त्रास, आता मग त्याचा त्रास करून का घ्यायचा आहे आपल्याला? नाही त्रास करून घ्यायचा. तेव्हा तुम्हाला त्रास झाला होता, झालं गेलं, ते पास्ट होतं. फ्युचरमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही आहे. त्यामुळे फ्रेंड्स, नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवायचं आहे कायम. प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायचं, आपल्याला आपलं मन, आपली मानसिक स्थिती ही चांगली ठेवली पाहिजे. मानसिक स्थिती जर तुमची चांगली असेल ना, तर तुमचं आयुष्य चांगलं जाणार आहे. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप जास्त भयंकर असतो फ्रेंड्स. शरीरावरच्या जखमा भरतात, पण मनावर लागलेल्या जखमा कधीच भरत नाहीत. त्या मनात राहतात. त्या आपल्याला साफ करायच्या आहेत. साफ करायचं आहे, विचार नाही करायचा आहे. तुम्ही जुन्या गोष्टींचा विचार मनातून काढून टाका. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आधी त्रास झालेला आहे, त्या गोष्टींचा विचारच का करायचा फ्रेंड्स? नाही करायचा विचार. आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्याला जुनं सगळं काढून टाकायचं आहे. नव्याने सुरुवात करायची आहे. नवीन सकारात्मक विचार आपल्याला आत्मसात करायचे आहेत फ्रेंड्स. नवीन विचार आपल्याला मनामध्ये आणायचे. चांगले विचार आपल्याला, असे विचार मनात आणायचे की ज्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल. आपल्या कामाबद्दल, आपल्या जॉब संदर्भात, आपल्या पर्सनल लाईफबद्दल, आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल आपल्याला सकारात्मक आणि चांगले विचार करायचे आहेत फ्रेंड्स. लक्षात घ्या फ्रेंड्स. त्यामुळे तुमचं आयुष्य, आपलं आयुष्य सुखकारक होणार आहे फ्रेंड्स. एक विचार बदलल्याने आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. एक सकारात्मक विचार केल्यामुळे खूप जास्त फरक पडतो फ्रेंड्स. हे कायम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, विसरायचं नाही आहे. सुरुवात करा, आत्ताच सुरुवात करा. हीच ती वेळ आहे नव्याने सुरू करण्याची. शून्यापासून माणूस सुरुवात करत असतो फ्रेंड्स. शून्यापासून माणूस सुरुवात करत असतो. जुन्या गोष्टी मनातून काढून टाका. काढून टाकायचं आहे मनातून आपल्याला. काही उपयोग आहे का फ्रेंड्स त्याचा? नाही आहे. कोणत्या जुन्या गोष्टींचा आपल्याला काहीही उपयोग नसतो. नातीसंबंधी सोडून फ्रेंड्स, नातीसंबंधी सोडून बाकी जुन्या गोष्टींचा आपल्याला काहीही संबंध नसतो. हे कायम लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स. कायम लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला नवीन विचार आत्मसात करायचे आहे, नवीन सकारात्मक गोष्टी बोलायचं आहे. आणि कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स, निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार कधीच मनामध्ये आणू नका.
सकारात्मक गोष्टी आपल्याला मनात आणायच्या आहेत. सकारात्मक गोष्टी कितीही काही असू देत, आपल्याला सकारात्मक गोष्टी आपल्याला मनात आणायच्या आहेत. सकारात्मक विचार करायचे आहेत आपल्याला. नकारात्मक विचार, नेगेटिव्ह विचार आपल्याला नाही करायचे. त्याने आपल्यालाच पुढे जाऊन त्रास होणार आहे. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नवीन सुरुवात करा फ्रेंड्स. जुन्या विचार सोडून द्या. नवीन विचार घडवा. सकारात्मक गोष्टी घडवा. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल. मी जे सांगते आहे ते पटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओमधून आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आपण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा व्हिडिओमधून नक्की प्रयत्न करू. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघत जा. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात नाही तर तुम्हाला कसं कळेल की व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे, काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. काहीही प्रश्न असतील तर ते विचारा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जेव्हा कराल तेव्हा माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.